दरम्यान पुण्यातल्या स्वारगेट एसटी डेपोमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी पोलिसांचं समर्थन करताना घटनेबाबत एक अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केलंय। घटना घडली तेव्हा कोणताही प्रतिकार झाला नाही। ही घटना घडत होती त्यावेळी बसच्या आजूबाजूला 10 ते 15 लोक होती। प्रतिकार झाला असता तर लोक धावून गेले असते असं वक्तव्य योगेश कदम यांनी केलंय। परवाच्या दिवशी जी घटना घडली ती घटना कुठले फोर्सफुली किंवा तिथे कुठला स्ट्रगल किंवा असं कुठलाही तिथे न झाल्यामुळे तिथले जेव्हा घटना घडली त्यावेळेला तिथे देखील जवळपास 10 ते 15 लोक त्या बसच्या आजूबाजूला देखील तिथे उपस्थित होते आणि कोणालाही तिथे शंका आली नाही आणि त्यामुळे कदाचित ते जे क्राईम त्याला सुरळीतपणे करता आलं। परंतु अन्य जी डिटेल आहे जेव्हा आरोपी आपल्या ताब्यात येईल त्यावेळेला आपल्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील। राज्याचे गृहराज्यमंत्री दिव्यस असं म्हटलेलं आहे खासदार संजय राऊत यांनी। बलात्कार होताना स्ट्रगल केलं नाही असं गृहराज्यमंत्री म्हणतायत असंही खासदार संजय राऊत म्हणाले। ही आमच्या गृहराज्यमंत्री कदमांची मानसिकता आहे असं त्यांनी म्हटलंय। आमचे गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्यच आहेत। काय म्हणाले, काय ते आतमध्ये काय कोणी हाणामारी झाली नाही, सगळं शांतपणे बलात्कार पार पडला, त्याच्यामुळे बाहेर कळलं नाही। ही आमची गृहराज्यमंत्र्यांची भूमिका आहे। म्हणजे काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे। एका अबलेवर गाडीमध्ये जबरदस्ती होते आहे, विनयभंग होतो आहे, बलात्कार होतो आहे आणि तिने स्ट्रगल केलं नाही म्हटलं। हा त्यांचा शब्द आहे, तिने स्ट्रगल केलं नाही त्याच्यामुळे आम्हाला बाहेर कळलं नाही। म्हणजे स्ट्रगल करायचं म्हणजे काय करायचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।